याच्या काळामध्ये आमचा विद्यार्थी 5 वर्ष जे आहे ना सर्व सोडून बसतो रूम मध्ये. फक्त एकच आम्हाला श्रद्धा आहे, एमपीएससीचा एम म्हणजे मेरिट आणि सर्व जे आहे इमानदारीने सर्व होणार आहे. म्हणून आम्ही एवढं कष्ट करत आहे. यामध्ये आमचं काही असं स्वार्थ नाही का नोकरीच लागेल, त्याच्यापेक्षा आम्ही दुसरे धंदे करून परिस्थिती करू शकलो असतो. पण आम्ही 10 वर्ष दिले सर्व्हिसला. कसं दिले? त्याच्यामध्ये काहीतरी राष्ट्रप्रेम आहे, काहीतरी आपल्याला करायचं आहे जीवनामध्ये, त्याच्यासाठी दिलं. का तिथं तो यू आणि एम आमचं काय जीवन आहे का? कारण याच्यावर पूर्ण राष्ट्र अवलंबून आहे, पूर्ण राष्ट्र अवलंबून आहे. हे जर आता ऑनलाईन झालं तर ऑनलाईन कसं होतं हे सर्वांना माहिती आहे, त्याचा पुरावा सुद्धा सोडता येत नाही. लग्न हे ऑफलाईनच झालं पाहिजे. कारण ते जीवनाची काय असते, कणा असते. ते प्रशासन हे खरं गव्हर्नमेंट असते, खरं गव्हर्नमेंट. प्रशासनावरच जबाबदारी असते संविधान अंमलात आणण्याची, राजकारणावर नसते. त्यांना तर आर्टिकल 1 माहित नसेल. इथं तर पूर्ण संविधान पाठ आहे. एवढी आपली मेहनत करण्याची वेळ. एखादा साधारण विद्यार्थी एमपीएससीकडे जेव्हा येतो ना तेव्हा जीवाचं रान करतो. ते का माहितीये का? कारण त्याला कुठेतरी राष्ट्र दिसते, कुठेतरी सेवा दिसते, कुठेतरी आपण कोणाच्या कामी पडू. यामुळे जे आहे आपल्या ती ऊर्जा येते. म्हणून आपण एक साधारण विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला येऊ शकतो. कारण की आपल्याला श्रद्धा आहे कोणावर? एमपीएससी. आपला स्टँड जे आहे नो ऑनलाईन, ओनली ऑफलाईन. आपल्याला एमपीएससी राज्य सरकारनं जे बदल केले आतापर्यंत ते इतके सुंदर केले का काही प्रश्नच नाही.